नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आता मार्गी लागणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उतरले ऑन फील्ड, केली महामार्गाची पाहणी। गेली अनेक वर्ष रखडलेला आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने चर्चेत आलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आता निश्चितपणे पूर्ण होण्याच्या टप्प्यात येणार आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या महामार्गाच्या विषयी ऑन फील्ड उतरले असून त्यांनी स्वतः गुरुवारी सायंकाळी 5 वाजता महामार्गाची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर सूचना देखील दिल्या। महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेसह लोकसभा आणि राज्यसभेत या महामार्गाचा विषय उपस्थित झाला नाही, असे एकही अधिवेशन झाले नाही। प्रत्येक अधिवेशनात हा महामार्ग चर्चेत यायचा। भौगोलिक परिस्थिती आणि प्रचंड अवजड वाहतूक यामुळे हा महामार्ग सर्वत्र टीकेचा धनी बनला होता। सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत मुंबई गोवा महामार्गाचे काम मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले होते। गुरुवारी दुपारी 4 वाजता त्यांनी या महामार्गाच्या पाहणीचा दौरा सुरू केला। माजी मंत्री तथा पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी खारपाडा येथे स्वागत अंतोरा रोडजवळ महामार्गाच्या संबंधित विषयाच्या अनुषंगिक चर्चा केली। पेण रेल्वे स्टेशन, वाशीनाका, पालखार, कोलोटी या ठिकाणी जनतेसाठी आवश्यक असणारी कामे करण्याच्या सूचना तात्काळ जागेवर संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री भोसले यांनी दिल्या। यावेळी खासदार धैर्यशील दादा पाटील व मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्या की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे। लोकांना ज्या अडचणी होतात, प्रामुख्यानं कोकणातली लोक जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना ज्या रस्त्याच्या कामाचा अपूर्णता असल्यामुळे बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते। काही भाग पीडब्ल्यूडी महाराष्ट्र सरकारकडे आहे, काही भाग NHAI कडे आहे। त्यामुळं दोन्हीचं एक कोऑर्डिनेशन ठेवून लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल। दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती, कारण कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो। आणि मुंबईमधले सर्व कोकणातली चाकरमानी जी आहे ती गावी जायला त्यांची गडबड असती, लगबग असती। त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं। यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं। त्यांनी सुद्धा पूर्ण चिंतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला। गडकरी साहेबांचं याच्यावर बारकाईनं लक्ष आहे, कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले, मोठमोठे ब्रिजेस झाले, सगळं झालं। एक दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढी वर्ष काम चालू आहे, त्यांची पण आहे। व या सगळ्यातनं लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन ठेवून हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे। तसं आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी नेमकं खाली ग्राउंडवर काय रियालिटी आहे, आपण गणपतीच्या आधीपर्यंत काय काम करू शकतो आणि किती काम करू शकतो याचा पाहणी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज हा दौऱ्याचा कार्यक्रम ठेवलाय। मानखटाव मतदारसंघ बनला भाजपचा गड। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यता नोंदणीत केला विक्रम। प्रदेशाध्यक्षांनी केले अभिनंदन। स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळख असलेल्या मानखटाव मतदारसंघामध्ये आता भाजपने जोरदार मुसंडी मारली असून हा मतदारसंघ आता भाजपचा गड बनला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान करणाऱ्या या मतदारसंघाने भाजपच्या प्राथमिक सदस्यता नोंदणीमध्ये देखील विक्रम केला आहे। मंत्री जयकुमार गोरे यांनी 100% नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून 1000 सभासद त्यांनी पक्षाबरोबर जोडले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता मंत्री जयकुमार गोरे
यांना प्रशस्तीपत्र दिले असून त्यामध्ये विक्रमी सदस्यता नोंदणीबद्दल अभिनंदन केले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप संघटन पर्व अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर सुरू असणाऱ्या प्राथमिक सदस्यता नोंदणीमध्ये पक्षाच्या वतीने देण्यात आलेले उद्दिष्ट मानखटाव विधानसभा मतदारसंघाने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। मंत्री गोरे यांच्यासह मतदारसंघातील सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अभिनंदन केले आहे। 1000 प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट होते, हे उद्दिष्ट 100% पूर्ण करत 1000 प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्यात त्यांना यश आले आहे। दुर्गम महाबळेश्वर तालुक्यातील आरोग्य सेवा स्मार्ट करण्यास प्राधान्य देणार, मंत्री मकरंद पाटील। कुंभरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाची केली पाहणी। वाई महाबळेश्वर शहरासह विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम केली जाणार आहे। प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यास लागेल ती सर्व मदत केली जाणार आहे, अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली। महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागाच्या दौऱ्यावर मंत्री पाटील हे बुधवारी सायंकाळी होते। 7 वाजता त्यांनी कुंभरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीची पाहणी केली। स्थानिक आरोग्य यंत्रणा, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभागासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। दुर्गम भागातील रुग्णांची सध्याची स्थिती, त्यांची संख्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य जनजागृती कार्यक्रम आणि उपचार सुविधांची उपलब्धता यावर मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांबरोबर सखोल चर्चा केली। महाबळेश्वर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक गतिमान केली जाणार आहे। पावसाळ्यात रुग्णांना अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी कुंभरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधा सुसज्ज ठेवल्या जातील। वातावरणीय बदल लक्षात घेऊन इमारतीची मजबूत उभारणी होईल, याकडे बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित करावे, असे स्पष्ट निर्देश मंत्री पाटील यांनी दिले। नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे दुर्गम जावली तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, मेढा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सेवा केंद्र सुरू। दुर्गम व डोंगराळ जावली तालुक्यात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून मेढा ग्रामीण रुग्णालय येथे अत्याधुनिक डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या ग्रामीण रुग्णालयाला 5 डायलिसिस मशीन उपलब्ध झाल्या असून जावली तालुक्यातील मूत्रपिंड विकार अर्थात किडनी विकार रुग्णांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे। यामुळे तमाम जावलीकरांनी समाधान व्यक्त केले आहे। याबाबत नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यालयातून गुरुवारी सकाळी 10:30 वाजता अधिकृत माहिती देण्यात आली। मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातही या आजाराचे असंख्य रुग्ण आढळून येत आहेत। मात्र ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधा केंद्र उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा सातारा, पुणे, मुंबई आदी शहरांवर अवलंबून राहावे लागत होते। जावली तालुक्यातील रुग्णांना मोफत डायलिसिस सुविधा मेढा ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध व्हावी यासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरू होता। त्यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय आरोग्य अभियान भारत सरकारकडून मेढा रुग्णालयासाठी अत्याधुनिक 5 मशीनचे डायलिसिस सुविधा केंद्र मंजूर झाले असून या रुग्णालयात ही सेवा सुरू करण्यात आली आहे। एकाच वेळी 5 रुग्णांना डायलिसिस सुविधा मिळणार आहे। या सेवेमुळे जावली तालुक्यातील रुग्णांना इतर ठिकाणी जाण्याची वेळ आता येणार नाही। ही सुविधा किडनी विकार असलेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे। ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे। तसेच ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे। त्यामुळे तालुक्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवरील ताण कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जावली तालुक्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात विविध आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील, असे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नमूद केले आहे। दरम्यान मंत्रालयातील आपल्या कक्षामधून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागातून विविध आजारांच्या रुग्णांना आर्थिक सहाय्य व मदत मिळवून दिली जात आहे। जावली तालुक्यातील गरजू रुग्णांनी मेढा येथे सुरू झालेल्या डायलिसिस सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे।